तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की हॉटेलसारखा वडा सांबार घरी बनवू शकत नाही? मग आत्ताच हा रेसिपी व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 3 तासापूर्वी उडीद डाळ भिजत घालून ठेवली होती. डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता इथं कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कढईमध्ये 1.5 चमचा तेल, जिरं, मोहरी व्यवस्थित फुललं की त्यानंतर यामध्ये कांदा, टोमॅटो घातला. काही भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या भाज्या घातल्या. भोपळा, शेवग्याच्या शेंगा, वांग यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर पावडर मसाले घातले, ज्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि सांबर मसाला होता. आता भाज्या व्यवस्थित परततात तोपर्यंत वड्याचं जे बॅटर आहे ते तयार करून घेतलं. डाळ व्यवस्थित वाटून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून फेटून घेतली. असं पाण्यामध्ये टाकून बघायचं, जेणेकरून आपल्याला समजतं की आपण जे पीठ आहे ना ते व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता भाज्या व्यवस्थित शिजल्या की डाळ शिजून जी घेतली होती ती डाळ घालायची, थोडंसं चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आणि छोटासा गुळाचा खडा यामध्ये घालायचा. आता या सांबारला छान अशी चव येण्यासाठी कढल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घातली, 2 मिरच्या घातल्या आणि लाल तिखट घालून चुरचुरीत फोडणी या सांबारला द्यायचं. मस्त हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल आपलं सांबार तयार आहे. आता आपण जे बॅटर वड्यासाठी तयार करून घेतले ते बॅटर काय करायचं ना, पळी घ्यायची आणि पळीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढा वडा मोठा किंवा लहान बनवायचा त्या अंदाजाने बॅटर घालायचं, मध्ये होल करायचं आणि अलगद हे वडे तेलामध्ये सोडायचे. अजिबात चटका वगैरे बसत नाही, एकसारखे सगळे वडे तयार होतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर आज पाहिलं